आम्हाला ही जागा 1986ला घर बांधून 10 बाय 10ची खोली बांधून मिळाली. त्यावेळीपासून आमचा गट नंबर बदललेला होता. आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी प्रयत्न करून कुणालाही सक्सेस झालं नाही. तेच काम या 45-50 वर्षामध्ये झालेल्या या अडचणीचा पाठपुरावा करून आप्पा डकरे, अशोक पाटील सरपंच यांच्यामुळे, आंबेडकर साहेब यांच्यामुळे आमच्या घरांचे कामं झालेले आहेत. सहकार्यातून हा प्रश्न आम्ही आज सोडलेला आहे. राधानगरी तालुक्यातील राशिडे बुद्रुक येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या अल्पभूधारक आणि भूमिहीन कुटुंबांना शासनाकडून 40 वर्षापूर्वी बेघर म्हणून भूखंड मिळाले आहेत. अनेकांना या मोफत भूखंड योजनेचा लाभ मिळाला आहे. इथली घरं ज्या त्या लाभार्थ्यांच्या नावावर रितसर नोंद आहेत, पण काही तांत्रिक अडचणीमुळं बापू तुकाराम पाटील, बंडू दत्तात्रय भाट, राजाराम श्रीपती पोवार, बायक्का हरी जाधव, सुशीला चंदर घरमोडे आणि रामचंद्र नारायण सरनाईक या लोकांना या मोफत भूखंडावर मालकी हक्क मिळाला नव्हता. त्यामुळे स्वतः काबाड कष्ट करून घर बांधून देखील ही कुटुंब बेघर म्हणूनच या घरांमध्ये राहत होती. ही कुचंबना लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे यांनी पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यातून विशेष प्रयत्न करत हे भूखंड या 6 लोकांच्या मालकी हक्काचे करून दिले आणि गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असणारा हा प्रश्न निकालात काढला. नुकतेच आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या लोकांना मालकी हक्काचे दस्तऐवज सुपूर्द केले. यावेळी अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंद धुंदरे, एकनाथ चौगले, गणपती चौगले, प्रकाश धुंदरे यांच्यासह सर्व लाभार्थी आणि राशिवडे सरपंच प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 40 वर्षापासूनचा हा प्रलंबित प्रश्न सोडवून मालकी हक्क दिल्यामुळं लाभार्थ्यांनी नामदार आंबेडकर आणि निवास डकरे यांचे आभार मानलेत. 1986ला शासनाकडून आम्हाला हा बेघरचा प्लॉट मिळाला होता. त्यात 10 बाय 10ची रूम बांधून मिळालेली होती. त्यावेळेपासून आमच्या ह्या 6 जणांच्या प्लॉटपैकी सगळे 6 जणांचे गट नंबरच घरांचे बदललेले होते आणि दुसऱ्याचा चुकीचा गट नंबर इथं पडलेला होता. तो आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी प्रयत्न करून कुणालाही सक्सेस झालं नाही. तेच काम या 45-50 वर्षामध्ये झालेल्या या अडचणीचा पाठपुरावा करून निवास डकरे, अशोक पाटील आबा आणि सर्जेराव कोतळकर यांनी या कामाचा पाठपुरावा करून आमच्या आंबेडकर साहेबांच्या कानावर हा विषय घालून त्यांनी आत्तापर्यंत त्या कामाचा पाठलाग करून आंबेडकर साहेबांच्याकडून हे काम आता पूर्ण करून घेतले आणि त्याचे आम्हाला पूर्ण त्यांनी कागद वगैरे आम्हाला 7/12ला नोंद करून आमची घरं, आमच्या हक्काची घरं आम्हाला नावं करून देण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. आम्हाला ही जागा 1986ला 10 बाय 10ची खोली बांधून मिळाली. त्यावेळा जे आमचा गट नंबर जो बदललेला होता, तो आत्ता हा गट नंबर आप्पा डकरे, आपले सरपंच अशोकाबा यांच्या सर्व लोकांच्या सहकार्यामुळं, यांच्या सर्व सहकार्यामुळं हे आमचं काम आता गट नंबर बदलून मिळालेलं आहे. शासनाने आम्हाला 1986 साली एक 10 बाय 10चा प्लॉट दिलेला होता. ते काही कारणास्तव कोणाला तर ते नावावर झाला, म्हणजे ते आमची पावती वगैरे काही निघत नव्हती. या कामी आमचे प्रभागाचे सदस्य सन्मान्य निवास डकरे आप्पा, तसेच सरपंच संजीवनी पाटील व सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील यांनी आम्हाला मोलात सहकार्य करून आंबेडकर साहेबांच्या मार्फत आमची जी कामाची पूर्तता केल्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे. निवास डकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभारल्यानंतर कोणत्याही अडचणीवर मात करून ही घरं नावावर करून देण्याचा शब्द दिला होता आणि त्यासाठी आपल्या विशेष धडपडीतून मी शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे हे दाखवून दिले. राशिवडे येथील इंदिरानगर वसाहतीमध्ये कलेक्टरने प्लॉटिंग पाडलेले दिले होते. त्यातील 6 प्लॉटिंग तांत्रिक कारणामुळे त्यांच्या चुकीचा गट नंबर पडला आणि त्यामुळे जवळ 40 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. त्या गट चुकीचा पडल्याकारणे त्यांच्या ती प्रॉपर्टी नावावर झाली नव्हती आजपत्र. बरेच लोकांनी याबद्दल प्रयत्न केला, पण तो सफल झाला नव्हता. पण आज आम्ही पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब, राशिवडे ग्रामपंचायतचे सरपंच संजीवनी पाटील, अशोक पाटील आबा, मंडल अधिकारी कोरी साहेब, तसेच तलाठी कोळी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हा प्रश्न आम्ही आज सोडलेला आहे.
निवडून आल्यानंतर रस्ते, गटर्स, संरक्षण भिंत, हायमॅक्स अशा व्यापक कामातून निवास डकरे यांनी या प्रभागाविषयी सुधारण्यासाठी प्रयत्न केले दिसून येते. त्याबरोबरच नामदार प्रकाशराव आंबेडकर यांची विशेष कृपादृष्टी, सरपंच संजीवनी पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव पाटील यांच्याबरोबरच सर्व ग्रामपंचायत सदस्यांची खंबीर साथ या सर्वांच्या सोबतीनं निवास डकरे आप्पा यांनी सामाजिक कार्यात भरारी घेत प्रभागाच्या विकासाबरोबरच गाव सुधारणेवर देखील लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येते. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.